देशातून कोकणात उतरण्यासाठी बऱ्याच घाटवाटा पूर्वीच्या काळात वापरात होत्या व ह्याच डोंगर रांगेतून बऱ्याच नद्याही कोकणातील समुद्रास मिळत होत्या. त्यामुळे या घाटवाटांवर व नद्यांमधील होणाऱ्या मालवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी येथील डोंगर रांगेत बरेच गडकिल्ले उभारण्यात आले. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे संरक्षण करण्यासाठी जे गड उभारले गेले त्या संरक्षक गड साखळीमध्ये मानगडबरोबर याचाही उल्लेख इतिहासात सापडतो. हा रायगडचे रक्षण तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीच्या हालचालीवर लक्ष व जवळच असणाऱ्या मंदाड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरात होता. 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असणारा हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 जिंकला. 1659 जेव्हा अफझल खानाने प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा जंजिऱ्याच्या सिद्धीने या गडाला वेढा घातला होता. महाराजांनी अफझल खानाचा वध केल्याची बातमी मिळताच गडाचा वेढा सोडून तो आपल्या सैन्यासोबत पुन्हा जंजिऱ्याकडे परत गेला. 1665च्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर जे 12 किल्ले स्वराज्यात राखून ठेवले गेले त्यात हा देखील सामील होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात हा गड जंजिऱ्याच्या सिद्धीकडे गेला. नंतरनं इसवी सन 1735 आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत अजिंक्य राहिलेल्या व हिंदू साम्राज्याचे विस्तार करणाऱ्या बलाढ्य पेशवा थोरल्या बाजीरावांनी सिद्धीवर मात करत जिंकला आणि सरतेशेवटी 1818 साम्राज्यातील इतर गडकिल्ल्यांप्रमाणे हाही ब्रिटिशांकडे गेला. 1999 माणगाव तालुक्याचे विभाजन करून तळा तालुक्याची निर्मिती करण्यात आली आणि ह्याच तळा गावात आहे हा गड म्हणजे तळगड. तर मित्रांनो, आज आपण आहे तळगडच्या प्रवासामध्ये. तर मागील आहे ना ऑलमोस्ट 8 किलोमीटर झाले मी गाडी चालवतो आहे आणि मला आहे ना अशी आजूबाजूला घरच दिसत नाहीत आणि मॅपमध्ये तर आहे लोकेशन परफेक्ट, पण थोडीफार क्वचित म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरला एखादी गाडी दिसते आणि पूर्ण असा आहे ना पावसाळ्यामध्ये हा पूर्ण जंगल परिसरात असायला पाहिजे. तर आत्ता रस्त्यामध्येच येताना आहे ना एक धामण पाहिली, जवळपास 7 फूट इतकी लांब होती ती आणि मी आपल्या रस्त्याने ह्या कडेने चाललेलो लेफ्ट साईडनी. ती लेफ्ट साईड क्रॉस होऊन पुढे राईट साईडला होती माझ्या. तर माझ्या अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळं किंबहुना माझं लक्ष होतं आणि मागून एक कार येत होती. तर त्यांना मी थोडासा हाताने इशारा केला की गाडी थांबवा किंवा स्पीड स्लो करा. ती गेली, पण अक्षरशः माझी तारांबळ उडालेली, कारण लकीली मी एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवत नव्हतो, कारण नवीन एरिया माझ्यासाठी होता. आपण जो मानगडचा रस्ता होता त्या रस्त्याला नाही आहे आता आपण त्याच्या अपोजिट डायरेक्शनला चाललो आहे तळगडसाठी. अजून इकडनं 21 किलोमीटरचा प्रवास आणखीन बाकी आहे. तर चला पुढचा प्रवास चालू करूयात. जवळपास सकाळचे 6:30 वाजले होते व पिरंगुटजवळ एका वळणावर हा सुंदर असा सूर्योदय पाहावयास भेटला व तो कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरणं माझ्यासाठी तरी कठीणच होता. इकडे रायगडमध्ये पण एक इंदापूर आहे आणि इकडे एक मंदिर आहे कलावती देवी. सुंदर मंदिर होतं खूप.
तर मित्रांनो, जर मी चुकीचा नसेल तर मला असं थोडंफार डाऊट आहे, तो समोर जो दिसतोय तो मे बी तळागड असायला पाहिजे. मला तर अजून त्याची रूपरेषा नाही माहीत आहे किल्ल्याची, कसं त्याचं स्ट्रक्चर आहे. बघूया आपला अंदाज खरा ठरतो का ते, कारण ऑलमोस्ट आता मला अजून 5 किलोमीटर दाखवत आहे आणि 5 किलोमीटर ते असायलाही पाहिजे असं वाटतंय. येस, आय एम राईट ब्रदर्स. तर हा आहे समोरचा तळागड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आज आपण गडकिल्ल्यांची भटकंती करत आज आपण आलेलो आहे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या तळागडसाठी. तर सकाळी ऑलमोस्ट 7 वाजताच निघालेलो आणि खूप बेकार गरमी आहे. आता इकडे फेब्रुवारीचा मंथ स्टार्ट आहे. तर चला आपण विलंब न करता तळगडसाठीचा ट्रेक चालू करूया. तर मित्रांनो, इकडे गाडी पार्क केल्यानंतरच आपल्याला हा तळगडचा इकडे एक फलक दिसतो आहे, ज्याच्यामध्ये इकडे मराठी भाषेमध्ये त्याला तळगड म्हणतात आणि तळा फोर्ट इन इंग्लिश आणि तळा किल्ला हिंदीमध्ये. मग त्याचाच अपभ्रंश होऊन तळागड असा झाला असावा असं वाटतं आहे. तर हा ट्रेल आहे आणि ऑलमोस्ट तिकोनासारखाच आहे. हाही उंच काही फारसा वाटत नाही आहे. तर आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11:15 आणि किती वाजेपर्यंत आपण वरपर्यंत पोहोचू पाहूयात. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी 12 किल्ले स्वराज्यात ठेवली, त्यांच्याकडे ठेवली, त्यामध्ये तळागड हा एक किल्ला होता. तर ह्यावरून आपण तळागडचा ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचबरोबर भौगोलिक महत्त्व देखील आपण समजू शकतो. ट्रेक तेवढासा काय हार्ड नाही आहे, म्हणजे सोयीस्कर मार्ग तर आहे, पण खूप कमी गिर्यारोहक किंवा ट्रेक लवर्स तळागडला व्हिजिट करतात. कारण हा पुण्यापासून ऑलमोस्ट 130 किलोमीटर अंतरावरती आहे. वा, आल्या आल्याच आपल्याला गडावरची तोफ पाहायला भेटते. तर काही पावलं वरती चढताच कालच्या भागामध्ये आपल्याला एक तोफ पाहायला भेटते आणि ह्याच्याच वरती एक तोफ देखील आहे. तर आपण हा प्रदेश पाहू शकता, जो की आपल्याला पहिल्या तोफेच्या तिकडेच लागतो. खूप दूरवरचा परिसर नजरेस पडतो इथून आणि आपल्याला आणखी बरंच वर जायचं. 10 मिनिटाच्या चढाईनंतर लागणारी ही पहिली तोफ एका लाकडी गाड्यावर पाहावयास मिळतं व पुढे उर्वरित तोफ ह्या जमिनीवरच पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, फार आपण 5 मिनिटाची चढाई करून या मार्गाने आलो आणि इकडे आपल्याला पहिलीच तोफ पाहायला भेटली आणि थोडंसं वरती जातात इथं दुसरी तोफही आहे. थोडंसं इथून वरती येताच इथं आपल्याला पाहायला भेटते ही दुसरी तोफ. तोफा बघून येताना ह्या पुरातन अशा पायरी मार्ग आपल्याला पाहायला भेटतो आणि इथूनच आणखी एक छोटासा बुरुज दिसतो आहे. तिकडचे ते तोफ बघून झाल्यानंतर ह्या पुरातन पायरी मार्गाने आपण मे बी ही माची असावी, ह्या माचीवरती प्रवेश करतो, जिथे हे थोडंसं आपल्याला आहे ना पहारेकरांसाठी ज्या देवडा असतात त्याचे ते अवशेष दिसल्यासारखे दिसत आहेत आणि ही एक तटबंदी किंवा बुर्जासारखी संकल्पना दिसते ही थोडीशी. इथून आपण माचीवरती प्रवेश करतो
आणि आता आपल्याला गडमाथ्यावरती जाण्यासाठीचा हा मार्ग भेटतो. आणि इकडेच समोर आपल्याला बुरुजही दिसत आहे. वरच्या भागात थोडं आल्यानंतर आपल्याला तिथे एक छोटीशी खोली दिसते, म्हणजे ते दगडांमध्ये कातळांमध्ये कोरलेली आहे. शक्यतो ते चोर दरवाजा असावा वरती एखादा, शत्रूंना फसवण्यासाठी वगैरे. तर हा पायरी मार्ग असल्यामुळे चढणं फार सोपं होऊन जातं. काहीही रस्ता किंवा मार्ग भटकण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. वा, समोर दरवाजा दिसतो आपल्याला किल्ल्यासाठीचा प्रवेशद्वार. तर गड संवर्धकांनी माझ्या मते फार पूर्वी हे रेलिंग लावलेले आहेत, कारण हा मार्ग फार निमुळता आहे त्यासाठी. आणि इकडे समोरच आपल्याला गडाचा प्रवेशद्वार दिसतो. इकडे खाली बुरुजही दिसते, पण त्यासाठीचा मार्ग नाही माहिती आहे. वरनं दिसते का आपण ते पाहूया. तर मित्रांनो, 15 मिनटाच्या चढाईनंतर आपण येतो किल्ल्याच्या या हनुमान महाद्वाराजवळ. कारण ह्याचं नाव हनुमान महाद्वार हे ठेवलेलं आहे का, त्याचं एक कारण आहे की आपल्याला इथं कातळात कोरलेलं हनुमानाची प्रतिमा बघायला भेटते. आणि त्याच्याबरोबर आपल्याला इकडे शरपशिल्पही पाहायला भेटतं. आणि असं इकडे लिहिलेलंसुद्धा आहे दगडांमध्ये की हनुमान महाद्वार अथवा मारुती महाद्वार. प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या कातळ कोरीव हनुमानाचे दर्शन घेऊन गडाच्या पहिल्या दरवाजाच्या पुढे गडावर प्रवेश केला. महादरवाजातून आतमध्ये येताना आल्यानंतर आपल्याला असे एक होल बघायला भेटतं, ज्याच्यामध्ये दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या मागील बाजूने लाकडी खांब रोवला जायचा, जेणेकरून आतील सुरक्षा रक्षकांशिवाय तो उघडणे अवघड जावावा त्यासाठी. आणि इथे आल्यानंतरच आपल्याला एक छोटीशी गुहा अथवा हे खांब टाका असावं शक्यतो, हे देखील बघायला भेटतं. खांब टाक्यांमुळे आहे ना, हे आतील पाणी आहे ना थंडही राहतं आणि स्वच्छही राहतं. तर मित्रांनो, महादरवाजा, दगडांमध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती आणि शरपशिल्प हे पाहिल्यानंतर आपण इकडे एक पाण्याचा टाका पाहिला, जे की खांब टाका आहे. आणि तिथून आपण गडावरती प्रवेश करतो. थोडासा आणखी वर आपल्याला गडमाथा आहे. तर चला सुरू करूया उर्वरित प्रवास. फार काही आता मोठा गड उरलेला नाही, म्हणजे गडमाथ्यावरती जाऊस्तवर हार्डली 15 मिनिटे लागतील. इकडून महादरवाजातून आपण वरती येताच आपण इकडे आणखी 3 तोफा पाहायला भेटतात आपल्याला. आणि इकडेच आहे एक बुरुज देखील. आणि इकडे आपला हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकतो. आणि ही काहीशी तटबंदी जी पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि इकडे एक तटबंदीमध्ये एक कानोडा दिसतोय, जेणेकरून असं वाटतंय की ते शौचकुपे वगैरे असावे शक्यतो, किंवा माझा अंदाज चुकीचाही असू शकतो. कारण असेच शौचकुपे आपण तटबंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत. लांबचं नाही, तटबंदीमध्ये आपण प्रतापगडच्या वेळेस गेलो होतो, तिथे आपण शौचकुपे पाहिलेले. आणि हे शौचकुपे आहेत हे कशावरून सांगतोय, कारण त्याला जसं हे जंग्या वगैरे असतात ना, आता तिकडे एक आहे जे तटबंदीमधून बुरुजांमधून आरपार आहे, जिकडे तोफ ठेवून किंवा आजूबाजूच्या सैन्यावरती, शत्रू सैन्यांवरती मारा करता येईल किंवा नजर ठेवता येईल आजूबाजूच्या परिसरात लपून, असं आहे.
पण इकडे आहे ते पूर्णपणे बंद आहे आतमध्ये. आतमध्ये आपल्याला भिंत दिसते, त्यासाठी शक्यतो हे शौचकुपेच असावेत असं वाटतंय. आपल्याला सध्याला इकडे आल्यानंतर तळागावातीलच काही ग्रामस्थ भेटले होते जे ट्रेकसाठी आले होते. तर त्यांनी खूप चांगली आपल्याला मदत केली, बरीचशी माहिती वगैरे सांगितली गडाबद्दलची. गडमाथा आता फक्त काही पावलांवर होता व उत्तर पश्चिम व पूर्व दक्षिण दिशेस पसरलेला ह्या गडावरील पूर्व दक्षिणेस असणारा व बरीच पडझड झालेला दुमजली बुरुज व त्यावर फडकणारा स्वराज्याचा भगवा ध्वज खूपच आकर्षक दिसत होता. व इथेच माझी भेट झाली ते गडावर आलेल्या बालशिवबाची. क्षणार्धात मिठीत घ्यावं इतका गोडवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि आता हा पुरातन पायरी मार्ग आपल्याला आणखी एक पाहायला मिळतो. इकडे बऱ्यापैकी किल्ला अजूनही सुस्थितीमध्ये आहे. तटबंदी, बुरुज, पायरी मार्ग हे आपल्याला पाहावयास भेटतात. बरेच व्हिडिओ व फोटो काढण्याचा मोह वेळेअभावी व वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे सोडावा लागला व पुढचा मार्ग पकडला तो गडमाथ्यासाठीचा. तर मित्रांनो, अशी काहीशी तटबंदी पाहायला भेटते जे की बऱ्याच प्रमाणात ढासळत आलेली आहे. अक्षरशः त्याच्यामध्ये थोडंही आपल्याला काही ठिकाणी हे बघायला भेटत नाही, सिमेंट वगैरे. आणि इकडेही एक शौचकुप्यासारखी संकल्पना पाहायला भेटते तटबंदीमध्ये. आणि वरती आहे हा बुरुज. थोडंसं माचीवरून वरती आल्यानंतरच डाव्या हाताला आपल्याला हे एक बुरुज लागतं आणि ह्या बुरुजापाशी एक तोफी ठेवलेली आहे. आणि हे काही पायऱ्या चढल्यानंतर आपण राहतो गडमाथ्यावर. खालून येताना हे बुरुज पाहून आपण गडमाथ्यावरती प्रवेश करतो आणि गडमाथ्यावरती येताच आपल्याला उजव्या साईडला हा एक बुरुज दिसतो आणि काही वाड्याचे अवशेष वगैरे दिसतात जे पूर्णपणे आता ढासळलेले आहेत. आतापर्यंतच्या गड भ्रमंतीमध्ये पाहिलेला हा पहिलाच दुमजली बुरुज इथे पाहावयास मिळाला, ज्याचे छप्पर शक्यतो काळाच्या ओघात ढासळलेले असावे. आपल्याला वरच्या भागातील बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूस दगडी पायरी मार्ग येथे पाहावयास मिळतो. बुरुजाचे हे अवशेष इतके उद्ध्वस्त झाले आहे की येणाऱ्या काही पावसाळ्यात हे ढासळेल असेच पाहून वाटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा व मराठा साम्राज्याचा हा इतिहास कसा पुढे टिकणार व पुढे जाणार हा प्रश्न येथील उद्ध्वस्त वास्तू पाहून राहून मनात येत होता. तर हा दिसतोय गडमाथ्यावरला भगवा ध्वज आणि हा आहे बुरुज. आणि येथून गडाच्या खालील भागांवरती असलेल्या शत्रूंवर मारा करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजांमध्ये या जंग्या दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, बुरुजांमधील भिंतींमध्ये इथे आपल्याला एक चौकोनी अशी जागा दिसते. मे बी ही गडावरती किंवा इकडे बुरुजांमध्ये दिवा वगैरे लावण्यासाठीची सोय असावी का असं वाटतंय मला, की इकडे एखादा दिवा वगैरे ठेवण्यासाठीची सोय असावी. इकडेही आहे आणि तिकडेही आहे भिंतींमध्ये. तर आता आपण आहोत गडमाथ्यांवरती आणि आपण गडाच्या बुरुजावरती आहे आपण सध्याला.
बुरुजापाशी आहे आणि इकडून आता पुढे आपल्याला एक माची पाहायला भेटते. तर चला आता आपण गडमाथा भ्रमंतीस सुरुवात करू. बुरुजाजवळच आपल्याला अशी एक संकल्पना पाहायला भेटते. हे ॲक्च्युली काय आहे हे माहीत नाही आहे, पण तिकडे एक दिवा वगैरे पेटवलेला आहे. म्हणजे दिवा दिसतो आहे, पेटवलेला नाही आहे ॲक्च्युली तो. तर हे एखादं मंदिर वगैरे असावे की काय अशी आशा आहे, पण इथं असं काहीही दिलेलं नाही आहे. इवन मी एक मॅप डाउनलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये ही उद्ध्वस्त वास्तू असं ह्याचं नाव दिलेलं आहे. तर चला आपण पुन्हा खाली उतरून गड भ्रमंतीस सुरुवात करू. तिकडे काहीतरी दिसतंय जे लाकडं लावलेले आहेत. मला आत्ता भेटलेल्या पर्यटकांनी किंवा ट्रेकर्सनी सांगितलं की एक चोर दरवाजा आहे, जे काही महिन्यापूर्वी आता काही वर्षापूर्वी एका काही गड संवर्धकांनी त्याचा शोध लावला, जे की पूर्णपणे मातीमध्ये होतं. वा, अप्रतिम. सांभाळून जाणं गरजेचं. अरे वा. तर हा चोर दरवाजा आहे. ही आहे गडमाथ्याची तटबंदी. आपण आलेला मार्ग तो आहे, तो जो झाड दिसतोय त्या मार्गाने आपण गडावरती आलो होतो. तर इकडे ही पाण्याचे खांब टाके आहेत. तर पाहूया आपल्याला खाली जाता येतं का ते. तर मित्रांनो, हे वरून आपण चोर दरवाजातून खाली उतरलो आणि ओ हो माय गॉड, डर गया मैं. आणि आपल्याला इथे खांब टाकं पाहावयास भेटतं. हे पाण्याचं टाकं आहे. तत्पूर्वी आपण गडावरती प्रवेश केल्यानंतर हे एक खांब टाकं पाहिलं होतं. हे दुसरं एक खांब टाकं पाहावयास भेटते. आणि हा खूपच नॅरो रस्ता आहे, त्यासाठी शक्यतो इथं येणं टाळावं. हे गडाची अवस्था आहे, ते दगड वगैरे खूप खिळखिळे झालेले आहेत, त्यासाठी ते ढासळण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि इथेही आपल्याला पाहावयास भेटतं ते खांब टाकं. मी एवढ्या काय म्हणतात त्याला कोपऱ्यावरती उभारलो आहे. इकडच्या साईडला गड आहे आणि इकडच्या साईडला आहे दरी. तर इकडनं लवकरात लवकर निघूया आपण. खूपच भयानक अशी वाट आहे. समोरनं पण एक वाट आहे, पण ती आणखीनच भयानक आहे. त्यासाठी आपण चोर दरवाजातून आलो. तर मित्रांनो, आता आपण इथून परत जाऊया. बघा, ही माती पूर्णपणे निसटते, त्यासाठी खूपच सांभाळून आपल्याला वरतीही चढायचं आहे. चोर दरवाजातून खाली टाक्यांकडे उतरणारी ही वाट खूपच जास्त धोकादायक आहे. त्यामुळे येथे येणे टाळलेलेच बरे, कारण टाक्याजवळील माती फारच निसरडी आहे व सेफ गार्ड रेलिंग्सही येथे पाहावयास भेटत नाही. आणि हा आहे तो चोर दरवाजा. इथे पाणी जाण्यासाठीची संकल्पना केलेली आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला जायचा त्या काळी. आणि आजकाल एवढ्या मोठ्या रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचतं आणि त्याच्यामध्ये खड्डे देखील असतात पावसाळ्यात, समजतही नाही. त्यासाठी पावसाळ्यातून केव्हाही पाण्यामधून तुम्ही गाडी चालवू नका, कारण रस्ता अननोन असतो आणि कुठे खड्डा आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर चला, इकडनं आपण वरती जाऊया. ॲक्च्युली हा चोर मार्ग माझ्या मते बंद करायला पाहिजे, कारण रस्ता
खूपच खतरनाक आहे खाली. चोर दरवाजा आणि बुरुजाच्या समोरच आपल्याला पाण्याचे टाकेही बघायला भेटतात. इकडेही आहे आणि शक्यतो समोरही आहे. या गडावरती पाण्याचे भरपूर साठे आहेत. इथेही आहे. तर मित्रांनो, बुरुज, पाण्याचे टाके आणि तिकडे लाकडी खांब रोवलेले आहेत. तिकडे आहे चोर दरवाजा आणि बऱ्याच ठिकाणी आहे ना तटबंदीमध्ये किंवा बुरुजांमध्ये असे शौचकूपे आपल्याला पाहायला भेटतात. अजून आणखी पुढेही आहे. तर चला पाहूया अजून काय काय आहे गडावरती. आत्तापर्यंत मी जेमतेम 2 ते 3 शौचकूपे पाहिले तटबंदी आणि बुरुजांमध्ये. इकडेही उद्ध्वस्त वाडे आहेत बरेचसे. ते ॲक्च्युली काय आहे हे काही त्याचा फलकही नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी मॅपवरती कशाचे वाडे आहेत हे पण माहिती नाही. इथेही वाडे आहे, उद्ध्वस्त आहेत पूर्णपणे. गडावर बरेच पुरातन वाड्याचे अथवा जोत्याचे अवशेष पाहावयास मिळतात. पण पूर्वी याचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी व्हायचा हे समजणे कठीणच. हो, तिथेही शौचकूपे दिसत आहेत. हेही तटबंदीमध्ये असणारे शौचकूपे आहेत. ह्या कातळ कोरीव पायऱ्या दिसत आहेत आणि हे खांब वगैरे उभारण्यासाठी केलेलं आहे. शक्यतो हे त्या काळी पाणी पिण्यासाठी वापरत असावेत. त्यासाठी इकडे खांब वगैरे रोवून याला आच्छादून टाकायचे पूर्णपणे. बघा असे बरेचसे होल दिसत आहेत तुम्हाला. हेही पाण्याचा टाका आहे इकडे देखील आणि इकडे देखील खांब रोवण्यासाठीचे होल्स दिसत आहेत. बरेच पाण्याचे टाके आहेत आणि तिकडे एक मंदिरही दिसतं आपल्याला. तिकडेही जाऊया आपण. आपण मित्रांनो तळगडाच्या गडमाथ्यावर आहोत व पाण्याचे भरमसाठ टाके आपल्याला येथे पाहावयास मिळतात. हनुमान दरवाजापासून आत्तापर्यंत आपण 3 खांब टाके पाहिले आहे. त्यातील 2 हे चोर दरवाजाजवळ तर 1 हनुमान दरवाजाजवळ होते. गडमाथ्यावर इथपर्यंत आपल्याला 11 टाके पाहावयास मिळतात. अजून गडाची पूर्ण भ्रमंती झालेली नाही. तर मित्रांनो, ह्या पाण्याच्या टाक्याच्या जवळच आपल्याला हे एक भोलेनाथाचं मंदिर देखील पाहावयास भेटतं. शंकराचं मंदिर आणि हे छोटंसं झाड आणि बाजूला असलेले पाण्याचं टाकं खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन क्रिएट करतं. एक हे झाड भविष्यामध्ये उंच मोठं झाल्यानंतर या मंदिराला छपराची गरजच नाही आहे आणि हे डेरेदार झाडाच्या छायेखाली मंदिराजवळ बसण्याचा आनंद काही वेगळाच. खूपच सुंदर असं हे बिन छपराचं मंदिर आहे आणि वरती आपल्याला गोमुखी पाहावयास भेटतं. मंदिराच्या मागील भागात आपल्याला एक वास्तू पाहायला भेटते जे की उद्ध्वस्त आहे पूर्णपणे. काय आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरेच लेख वाचल्यानंतर समजले की हे लक्ष्मी कोठार आहे, पण हा कशासाठी वापरत होता हे कुठेच लिखित सापडलेले नाही. एखादा वाडा वगैरे असावा गडावरचा आणि त्याच्याच मागे आपल्याला इथे शौचकूपे पाहायला भेटतात. आणि त्याची संकल्पना आत्ताही पाहाव्यास भेटते शौचकूप्यांची. आणि ह्या उद्ध्वस्त वास्तूच्या मागेच म्हणजे शंकराचं मंदिर पाहिलं आपण, त्याच्या मागे हा उद्ध्वस्त वाडा आहे आणि त्याच्या मागेच आपल्याला गडाचा हा उत्तर पश्चिम बुरुज पाहावयास भेटतो.
असं काही तटबंदी आहे बुरुजाकडे जाण्यासाठी. तटबंदीवरून असणारा हा मार्ग. आणि तटबंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा या जंग्या दिसत आहेत आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा गडाच्या खालच्या भागामध्ये जेणेकरून लक्ष देण्यासाठी. आणि हे असे बऱ्याच ठिकाणी तटबंदीला तडा गेलेला आहे. त्यासाठी येणाऱ्या काही काळामध्ये हे ढासळू शकतात. आणि किल्ल्याला खालच्या भागातच इकडे तरी तेवढी घरं वगैरे नाही आहेत, पण समोरच्या भागात जर पाहिलात तिकडच्या साईडला फारशी घरं आहेत. आणि हे फायनली आपण आलेलो आहोत उत्तर पश्चिम बुरुजावर. अप्रतिम. हे काही तळागावाचं दृश्य दिसतोय गडावरून. इकडे एक पाण्याचा साठा आहे. ॲक्च्युली काय आहे ते माहीत नाही. आता बेकार इतकं गरम होतं आहे ना की खरंच असं वाटतं कुठंतरी पाण्यामध्ये जाऊन एखादा डुबकी मारावी, मस्तपैकी फ्रेश होऊन जाईल. पण तसं करायचं नाही आहे आपल्याला, किती जरी गरम झालं तरी. इकडेही एक मे बी मंदिर वगैरे काहीतरी असावं. तिथं एक तळं दिसतं आहे आणि पुढं पण पाण्याचा मोठा जलाशय आपल्याला तिथे दिसतो आहे. आणि आपण येत होतो तो हा मार्ग, इंदापूर मार्ग. आणि हा राहिला गडाचा उत्तर पश्चिम बुरुज. तर आता ही गडभ्रमंती संपलेली आहे. आता आपण पुन्हा जाऊया आपल्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. ह्या अशा पायऱ्याही दिलेल्या आहेत आणि मे बी तटबंदीमध्ये कुठे ना कुठे शौचकुपे असणार. येस, एक्झॅक्टली. इथे आहे तटबंदीमधील शौचकुपे. बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती आहे ना अशा तटबंदीमधील जंग्या आपण पाहिलेल्या आहेत. खूप साऱ्या गडावरती आहेत. पण ह्या तटबंदीमध्ये आहे ना असे हे क्रॉस आहेत. जर तुम्हाला समजलं तर हे असे सरळ नाही आहेत, हे असे क्रॉसमध्ये दिसत आहेत. अप्रतिम. म्हणजे हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. कुठल्या गड किल्ल्यांवरती मी पाहिलेलं नाही आत्तापर्यंत हे. आणि इथेही सेम तसंच आहे. हो, हे पूर्णपणे क्रॉसमध्ये आहेत. समोरून काही दिसत नाही. म्हणजे शत्रू सैन्याला वाटतं खालून की तिथे जंगे आहेत आणि ते सरळ असायला पाहिजे, पण इकडे असे क्रॉसमध्ये आहेत. अप्रतिम. उत्तर पश्चिम बुरुजावरील तटबंदीमधील तिरक्या दिशेस असलेल्या जंग्या जशा आपल्याला नवीन काहीतरी पाहावायला या गडावरती भेटल्या, तसेच आत्तापर्यंतच्या सर्वात चांगल्या स्थितीत असलेली शौचकुपे परतीच्या प्रवासात आपल्याला तटबंदीमध्ये ते पाहावयास भेटल्या. वाव 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 वाव. तर मित्रांनो, हे पहिलं शौचकुपे आहे जे मला आत्तापर्यंत मी जेवढ्या गड किल्ल्यांवरती भेटलो ना, जेवढ्या गड किल्ल्यांना मी भेट दिली, ते सगळ्यात चांगल्या परिस्थितीमध्ये हे शौचकुपे आहेत. खूपच सुंदर, अप्रतिम. म्हणजे जेणेकरून आहे ना आजच्या पिढीला त्यावेळेसची स्थापत्यकला किंवा त्यावेळेसचं इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी ज्ञान हे पाहायला भेटतं. हे असे पाय ठेवण्यासाठीची जागा आहे आणि तिथे होल आहे आणि सगळं मल हे गडावरून खाली ढकललं जायचं. वाह, अप्रतिम. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर समोर तर आपल्याला तो बुरुज पाहायलाच भेटतो. त्याबरोबर डाव्या हाताला तटबंदीमधला हाही बुरुज आपल्याला पाहायला भेटतो. तर मित्रांनो, चला आता आपण चालू करतो आहे परतीचा प्रवास. ऑलमोस्ट 1:30 वाजलेले आहेत आणि हार्डली 10 मिनटात आपण खाली उतरू गडाच्या. तर चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जवळपास संपूर्ण गडभ्रमंती करण्यासाठी 3 तास लागले व सरते शेवटी पुन्हा मुळशी तालुक्यातील रिहे धरणाजवळ येऊन सूर्यास्त पाहिला व आजच्या भ्रमंतीचा शेवट केला.